तर तिकडे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीची 9 पथकं तयार करण्यात आल्याची माहिती मिळते। आता फरार आरोपींचा शोध 9 पथकं घेणार आहेत। तर आरोपींचे तसंच वाल्मिक कराडचे बँक अकाउंटही गोठवल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे। पकडलेल्या आरोपींचे ठसे गाडीवर मिळाले असल्याचीही पोलीस तपासात माहिती आहे। देशमुख हत्या प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट आहे। सीआयडीचे 9 पथकं तयार करण्यात आली आहेत। फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीच्या 9 टीम तैनात करण्यात आल्या आहेत। यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत। अंजलीजी, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। अंजलीजी, खरं तर आता या बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाची चक्र ही वेगाने फिरतात। आता सीआयडीनं 9 पथकं देखील तयार करण्यात आली आहेत। तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, त्यांची 9 पथकं तयार करण्यात आली आहेत आणि त्या व्यतिरिक्त मला वाटतं आता काहीच वेळापूर्वी जे जप्तीचे आदेश दिले गेले होते काल मुख्यमंत्र्यांकडनं, त्याच्यावर देखील त्यांची जी संपत्ती आहे, बँक अकाउंट आहे, त्याच्यावर जप्ती आणली गेली असं मी काही वेळापूर्वी ऐकलं। तर याचा अर्थ असा सरळ होतो की आधी त्या 2 गुन्हे होते। एक खंडणीचा गुन्हा वेगळा होता आणि सरपंचांचा जो खून झाला त्याचं हत्या प्रकरण वेगळं होतं। पण जर त्याच्यातले 3 आरोपी फरार होते, पण जर आज वाल्मिक कराडवर देखील ही जर जप्तीची कारवाई केली गेली, याचा अर्थ की ते 3 नाही तर 4 होते आणि त्यातले प्रमुख सूत्रधार जे आहेत कदाचित ते वाल्मिक कराड होते। तर याच्यावरनं आता आपल्याला अनेक गोष्टी कळतात। जे फडणवीस अधिवेशनात देखील म्हणाले होते की आपण वाल्मिक कराड यांच्यावर एक खंडणीचा आरोप तर आहेच, पण दुसरा आरोप जर लागला तर आपण मकोका लावून आपण त्याच्यावर कारवाई करू। आता ह्याच्यावरनच आपल्याला बरंचसं काही खरं कळायला हवं होतं। तर आत्ताच्या घटनेला ह्या ज्या दोन्ही बातम्या आहेत, पथकं तयार करणं आणि ह्याची जी पूर्ण चौकशी करणं आणि त्यांची संपत्ती जमा करणं, त्याच्यावरनं आपल्याला सरळ दिसतंय की वाल्मिक कराड सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ड होते। आणि आता त्याच्यात आज दुपारी देखील एक महत्वाची बातमी आली होती की ती जी गाडी जप्त झाली होती स्कॉर्पिओ, त्याच्यात 2 मोबाईल्स मिळाले होते। त्या मोबाईल्समध्ये बरेचसे व्हिडिओज होते। खरं तर एकतर कोणी अशा कृत्याचा व्हिडिओ कसं काढू शकतं, कसं म्हणजे किती निर्दयी तो माणूस असेल की एखाद्याला इतकं मारताना त्याचा ते व्हिडिओ काढण्याचं त्या लोकांनी धाडस देखील केलं। आणि खरंच म्हणजे त्यांची डोकी आहेत ही माणसं आहेत का हैवाण आहेत असाच प्रश्न पडतो। आणि दुसरं म्हणजे त्याच्यात आणि एका बड्या नेत्याचा देखील फोन होता असंही सांगण्यात आलं होतं। तर बडा नेता कोण म्हणजे आणि एवढा वेळ का लागतोय हे सगळं बाहेर आणायला? का असे आपल्याला गोल गोल फिरवलं जात आहे? त्याची बातमी म्हणजे अशी लांबण लावून सांगितली जाते। लोकांना कळणं गरजेचं आहे, हे जनता मालक आहे आणि जनतेला त्यांनी ताबडतोब सांगितलं पाहिजे की त्याच्यात कुठला बडा नेता इन्व्हॉल्ड आहे आणि जो नेता असेल त्याला बाहेरची आपल्याला डायरेक्शन दाखवली पाहिजे, असं देखील मला खूप कळकळीने वाटतंय। पण दुर्दैव आहे की प्रत्येक गोष्टीचं आज भांडवल केलं जातंय आणि असं त्रास देऊन एक बातमी बाहेर येते। नक्कीच अंजलीजी, आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर येत्या काळात नक्कीच मिळेल अशी अपेक्षा करूयात। धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल।